जाऊया पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत। काल दसरा निमित्ताने जळगावमध्ये झालेल्या रावण दहन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। सिंचन घोटाळ्यात अधिकारी ठेकेदारांना जेलमध्ये जावं लागले। पवार आणि तटकरे एसीबी चौकशीमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावरही तशीच कारवाई केली जाईल असंही महाजन म्हणाले। सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांना सुद्धा बोलावण्यात झालं होतं। 2 वेळा त्यांना नोटीस दिली होती। त्यांनी आपलं म्हणणं त्यावेळेला लेखी स्वरूपात दिलं होतं, परंतु अँटी करप्शन ब्युरो आहे त्यांचं समाधान त्यावर झालं नाही आणि म्हणून त्यांना आता समक्ष हजर राहायला सांगितलं। परवा सुनील तटकरे त्या ठिकाणी होते, काल अजितदादांची 6 तास चौकशी त्या ठिकाणी झाली। मला वाटतं यातून जे असेल, ज्याची चूक असेल, कारण आता अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे जेलमध्ये गेलेले आहेत आणि आता पदाधिकारी जे तत्कालीन मंत्री होते त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। यातून आता जो निष्कर्ष निघेल त्यातून जी कारवाई व्हायची कायद्यानुसार ती या ठिकाणी होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।